परभणी येथे बंदच्या दरम्यान पोलिसांनी केलेल्या अतिरेकी रानटी कारवाईत अनेक निरपराध नागरिकांवर जाणून बुजून अत्याचार करण्यात आले। सोमनाथ सूर्यवंशी या दलित तरुणाचा कोठडीत पोलिसांनी केलेल्या निर्घृण मारहाणीत मृत्यू झाला। संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर तातडीने खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करा, मृताच्या कुटुंबियांना 50 लाख रुपयाची तातडीची मदत जाहीर करा आणि कुटुंबातील एका व्यक्तीला कायम शासकीय सेवेत सामावून घ्या, अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष करत आहे। 10 डिसेंबरला माते फिरूनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या घटनेची विटंबना केली, याबद्दल परभणी बंद करण्यात आलं। पण तिथले पोलीस अधीक्षक आणि कलेक्टर यांनी दलित वस्तीमध्ये कोबिंग ऑपरेशन करायला लावलं, निरपराध लोकांना अटक करण्यात लावलं, प्रचंड लाठीमार झाला, वाटेल त्यांना तुरुंगात डाबण्याचा प्रयत्न झाला। पोलीस कस्टडीमध्ये असताना प्रचंड मारहाण करण्यात आली। या मारहाणीमध्ये एक भीमसैनिक, शहीद झालेला सैनिक सोमनाथ सूर्यवंशी हा तरुण पोलीस कस्टडीमध्ये पोलिसांनी मारून त्याचा जीव घेतलेला आहे। याबद्दल महाराष्ट्र शासन आणि त्यांचे पोलीस या सगळ्यांचा मी कडकडीत निषेध करत आहे। 14 तारखेला जिल्हाधिकाऱ्यापुढे काळे झेंडे लावून प्रचंड निदर्शनं आम्ही केलेले आहे। परंतु या नवीन सरकारला मी इशारा देत आहे की तुम्ही जर दलितांचे असे जर जीव घेणार असाल, तुम्ही एका बाजूला हिंदूंना भडकवण्याचा प्रयत्न करता आणि दुसऱ्या बाजूला दलिताला मारण्याचा प्रयत्न करत आहात। म्हणून आंबेडकरी जनता, श्रमिक जनता, दलित जनता एकत्रित होऊन या सरकारविरुद्ध उग्र निदर्शन करू आणि दलिताला संरक्षण दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही। या शहीदाच्या घरामधील एकाला सरकारी नोकरी मिळायला पाहिजे, 1 कोटी रुपयाची नुकसान भरपाई त्यांना मिळायला पाहिजे आणि ज्याला जबाबदार आहेत त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई व्हावी, अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा माजी आमदार म्हणून मी करत आहे। बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।